नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नक्की आपल्याला एकदा कमेंट करून सांगा की सुंदर व्हिडिओ होता की नाही. तर ताईंनो, आज अधिक महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आजचं गुरुवारची सुरुवात ही स्वामी अभिषेकापासून झाली होती. तसंच आज आई जगदंबेला सुंदर असा गजरासुद्धा भेटला होता. मुकुटाला गजरा लावला की आईचा चेहरा अगदी खुलून दिसतो. पहा ना. बरं ताईंनो, आता हे सध्या उन्हाळ्यामध्ये काय झालं, खूप धूळ होती आणि धुळीमध्ये जे काही मोठे मोठे कपडे असतात, आथरायचे पांघरायचे, हे कपडे सगळे दोन 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 करून धुवून टाकले. म्हणलं सध्या ऊन पडतंय, 2 दिवस थोडासा पाऊस आला, मात्र आता काही पाऊस आलाच नाही. मग कपडे धुवायला सुरुवात केली. म्हणलं धुवून व्यवस्थित धुवून ठेवून द्यावं. बरं ताईंनो, गेल्या वर्षी आहे ना आमचे 1 जूनला सरकीची लागवड झाली होती, पेरण्यासुद्धा झाल्या होत्या. ह्या वर्षी पावसाची खूप वाट पाहतोय. बी भरण घेऊन ठेवलं आहे शेतकऱ्यांनी, त्यातलेच आम्हीसुद्धा. आणि पावसाचं काही येण्याचं काही नाव नाही पाऊस. खरंच ना, पटकन पाऊस यावा म्हणजे शेतकऱ्याच्या जीवात जीव येतो आणि त्यांना पेरण्या करण्याचा हुरूपसुद्धा येतो. कारण पाऊस आला म्हणजेच धंदेसुद्धा चालतात. असं नाही आहे की पाऊस नाही आला आणि जर नुसते धंदे चालतील, अजिबात नाही. खरेदी करणारे हे शेतकरीच असतात. त्यामुळं सगळ्यावरती परिणाम होतो पाऊस नाही आल्यावर. एक एक वेळा वल्ला दुष्काळ पडला तरी चालतो, पण कोरडा दुष्काळ पडू नये ही स्वामीचरणी प्रार्थना. महाराज पटकन पाऊस पडू द्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू यावं असं वाटतं. आम्हीसुद्धा शेतकरी आहोत ताईंनो. आणि आता टेन्शन येतं आहे काय, कारण बिभरण घेऊन ठेवलंय आणि पाऊससुद्धा येईना. उशिरा लागवड झाली की शेतसुद्धा व्यवस्थित काही पिकत नाही. त्यामुळं शक्यतो 15 जूनपर्यंत तरी पाऊस आला पाहिजे. पण आता तर आज 10 तारीख आहे. आणखीन 1 दिवस थोडासा पाऊस झाला, त्यानंतर थोडासुद्धा पाऊस झाला नाही. तर चला, आज होता अधिक महिन्यातला शेवटचा गुरुवार. म्हणलं चला स्वामींना ना छान असे धोंडे करूया. मग पुरणाचा स्वयंपाकच केला. म्हणलं चला स्वामींना सुद्धा मस्त रस, पुरणपोळी जेवण बनवूया. आपण तर काय करतो ताईंनो, कंटिन्यू खातोच ना. पण धोंडे जेवण हे 3दा झालं पाहिजे. म्हणून मग म्हणलं चला, साखरेचे धोंडे तर केले होते, पण पुरणाचा मान आहे. मग मस्त पुरणाला चटका देऊन घेतला. स्वामी दरबारात जाऊन आले. आज होता गुरुवार. आता गुरुवारी जर स्वामी दरबारात नाही गेले तर करमत नाही. कारण गुरुवारी हे स्वामींच्या भेटीला जावं असं वाटतं. तसं तर दररोज जात असते, पण आता 1 महिना झाला ताईंनो मी काय केंद्राकडं नाही आहे. कारण काय होतं, शेताकडं जायचं, परत घराकडं सासूबाईचं दुखलं, मुलांच्या शाळेचे ॲडमिशन, खूप कामं होते ह्या महिन्यामध्ये आणि एकही दिवस असा गेला नाही की माझं काहीतरी काम नसेल म्हणून. दररोज काम, काम. तर म्हणलं चला आज स्वामींसाठी वेळ काढूया. मस्त सकाळी अभिषेक केला आणि त्यानंतर आज पुरणाचा नैवेद्य करण्याचा निर्णय घेतला. इथं सुंदर असा दिवा करत आहे मी पुरणाचा. तसं तर ताईंनो, मला 33 दिवे हे पुरणाचेच करायचे होते, कारण म्हणलं 33 वाती लावूया. पण मग शक्य नव्हतं, खूप उशीर झाला होता. एकच दिवा करून घेतला सुंदर असा आणि मग भातसुद्धा लावला इथं. कारण आता ना पुरणाचा स्वयंपाक संध्याकाळी सगळे एकत्र येतात, त्यामुळं संध्याकाळीच करायचा निर्णय घेतला. दिवसभर कोणीसुद्धा घरी नसतं, कारण दीदी ट्युशनला जाते, स्वराज त्याच्या पप्पासोबत गावाकडे जातो आणि माझ्या मागं माझे जी काही कामं असतात ती सगळी कामं करायची असतात. त्यामुळं आमचं फक्त घर म्हणायला आहे इथं. दिवसभर त्या घरामध्ये कोणीसुद्धा नसतं. जे ते ज्याच्या त्याच्या कामानी निमित्त बाहेरच पडलेलं असतं. बरं ताईंनो, कणिक भिजताना इथे ना किचन वाट्यावर सारखी परात सटकत असते. त्यासाठी असं ना छोट्याशा नॅपकिनचं किंवा काहीतरी सुती कपड्याचं टेकन द्यायचं आणि मग कणिक भिजून घ्यायची. जितकी छान कणिक भिजेल तितक्या छान पोळ्या येतात. पण मात्र माझ्याकडून सारखी ती सटकत असते. परत धोंडे कसे बनवतात ते पहा. तर धोंडे इतके सुंदर बनवता येतात ना मला. इथं छान अशी गोल वाटी करून घ्यायची कणकीची आणि मस्त त्यात भरपूर पुरण भरायचं. नाहीतर कमी पुरण भरलं की धोंडे कोणीसुद्धा खात नाही. मात्र भरपूर पुरण भरल्यामुळं धोंडे सगळेजण खातात. आणि थोडंसं पीठ शिल्लक घ्यायचं आणि भरपूर पुरण भरलं की धोंडे असे गोड लागतात. मी छान असे धोंडे बनवून घेतले बघा. अजिबात एकसुद्धा धोंडा फुटला नाही.
तर मी कढाई मांडली आणि चला आता धोंडे तळून घेतले की मग सगळं तळण काढायचं. म्हणलं परत परत तीनदा तीनदा होणार नाही. धोंडे तळले की पापड कुरडई तळून घेणार आणि त्यानंतर तळायचं आहे काय तर भजे. भज्याचं सुद्धा पीठ तुम्ही पाहिलंच, आत्ता मी छान भिजवून घेतलं आणि हे आमचे नवीन पापड आहेत आत्ता केलेले. खूप छान आले होते, पांढरे शुभ्र. आणि जितके पांढरे शुभ्र पापड दिसत आहेत ना तितके चवीला सुद्धा टेस्ट होते. आता पापड तळून झाले की मला लागायचं होतं पोळ्याला भज्याचं काढून, कारण आता भरपूर 8:30 वाजले होते आणि आहो यायचा टाईम झाला होता. पण त्याआधी मला स्वामींची सगळी पूजा करून घ्यायची होती, त्यामुळं खूप गडबड होती माझ्या मागं. आता संध्याकाळी काय झालं होतं, मला 7च्या नंतर मी लागले होते स्वयंपाकाला. मग अगदी पुरणाचा स्वयंपाक करायचं म्हणलं तरी 1-1.5 तास तरी लागतोच आणि त्यानंतर दिवाबत्ती भरपूर मध्ये-मध्ये सगळे कामं होते. तर इथं पुरणाच्या पोळ्यासुद्धा बनवून झाल्यात. आमटीची रेसिपी मी भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळं आमटी आणि सगळाच पुरणाचा स्वयंपाक काय मी तुमच्यासोबत शेअर नाही केला. फक्त माझं जे काही रुटीनमध्ये चाललं आहे तेच आज शेअर केलं. तसंच आपले 2 दिवस छान छान व्हिडिओ येणार आहेत ताईंनो, नक्की पाहत चला. आणि थोडंसं तुम्ही पण सगळ्यांनी शेतकरी मुलीला थोडंसं मदत करा, म्हणजेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. इथं स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलंय आणि सुंदर असा महाराजांना नैवेद्य आणलाय पहा. धोंडे, मस्त भजे, कुरडई, पापड, रस आणि गुळाणी. आमटीसुद्धा खूप छान झाली होती, कारण मी आत्ता सध्या जो काळा मसाला बनवला आहे त्याचीच आमटी केली होती. खरंच इथं मी छान अशा 33 वाती भिजवून घेतल्यात. तर मी घेतल्यात फुलवाती, तेलातच भिजवल्या, तुपात नाही ताईंनो. कारण तुपातच भिजायच्या होत्या, पण तूप माझ्याकडे शिल्लक नव्हतं, जे आहे ते खरं. कारण काय असतं, घरचं तूप होतं, कधी ते आपलं घरचं तूप म्हणलं की इकडं-तिकडं केलेलं असतं. आम्हाला भरपूर सारे सुटकं असतात, त्यामुळे ते तुपाचं काही मी वापर केला नाही. इथं महाराजांना नैवेद्य दाखवत आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवून धोंडेसुद्धा खाऊ घालत आहे. ताईंनो इतकं प्रसन्न वाटत होतं जेव्हा मी 33 वाती पेटल्या होत्या ना स्वामींना ओवाळण्यासाठी. खरंच खूप घरामध्ये बी आणि स्वामींकडे पाहून सुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं. इथं पहा मस्त अशा आपल्या वाती थीर झालेल्या आहेत 33 आणि महाराजांचा शूट केला मी. किती सुंदर खुलून मूर्ती दिसत आहे. महाराजांना खूप वेळा मनातून श्रद्धेने म्हणत होते, महाराज जेवायला या, जेवायला या. महाराजांसाठी धोंडे केले आणि आम्ही सुद्धा महाराजामुळं आज पुरणाचे धोंडे खाल्ले. तर ताईंनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.